ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन पार पडणार आहे। वाचाळवीर मंत्र्यांविरोधात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। आजच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सुद्धा सहभागी होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये जनाक्रोश आंदोलन सरकारविरुद्ध आहे, म्हणजे खास करून भ्रष्ट मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात आंदोलन होतं आहे शिवसेनेतर्फे राज्यभरात। आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होत आहेत। ते आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले। कोरोना काळामध्ये त्याला जबाबदारी कोणाची आहे? याच कोरोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले, मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या त्यात सुद्धा घोटाळे झाले। त्याला जबाबदार कोण? आपण मंत्रालयाची पायरीसुद्धा आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत याची उत्तरंसुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत आणि मग मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे। दरम्यान याच आंदोलनासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। आजचा मोर्चा हा लोकांच्या मनातला मोर्चा आहे। भले सामान्य लोक रस्त्यावरती उतरू शकत नाही, परंतु आज जनतेसाठी घेतलेला जन आक्रोश मोर्चा आहे। जे काही सरकारला दिलेले मंत्री आहेत, सरकारने दिलेले जनतेला मंत्री आहेत, हे मंत्री कुठेतरी बिंदास वागतात आहे। त्यांच्या वक्तव्यावरती कुठला ताळमेळ नाही। विधानसभेमध्ये रम्मी खेळतोय, एक स्वतःचा डान्स बार काय, ही जनतानी दिलाय, बहुमत दिलाय। या बहुमताचा ते आदर करत नाही, त्या बहुमताचा अनादर करतात आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या जागेवर, त्यांना जनता जागेवर आणण्यासाठी हा सगळा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा प्रयत्न आहे की जे काही मंत्री आहेत असतील त्यांनी सन्मानाने वागावे लोकांशी। आणि या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पद्मेश, काय नेमकं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे? कुठून हा मोर्चा सुरू होतोय? मोर्चामध्ये कोण कोण नेते सहभागी होणार आहेत? सगळे तपशील। विक्रांत, आपण जर पाहिलं तर आज ठाकरेंच्या सेनेच्या वतीने एक मोठं आंदोलन जे सरकारचे जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात शिवाजी पार्क येथे करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलन ते राज्यभर ठाकरेंच्या वतीने करण्यात येत आहे, पण शिवाजी पार्कच्या इथे जे मीनाताईंचा पुतळा आहे तिथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मुंबईतील अनेक कार्यकर्ते येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। स्वतः उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमात येणार आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते पण आहे। विक्रांत मॅडम, काय सांगाल? आज ठाकरेंच्या सेनेच्या वतीने आंदोलन केले जाते, स्वतः उद्धव ठाकरे देखील या आंदोलनाला येतात। हो, आमचे पक्षप्रमुख आज आमचे ह्या आंदोलनात उतरत आहेत। नाकर्ते सरकार, या सरकारसाठी आम्ही जेवढ्या म्हणजे रस्त्यावर उतरून आम्ही त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, आम्ही विधानभवनात आमच्या आमदारांनी उठून घोषणा दिल्या, त्यांच्या विरोधात बोलले, त्यांच्या विरोधातले पुरावे सादर केले, पण कुठेही त्याला यश येत नाही। शेवटी शिवसेनेचं जे मेन शस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, ते रस्त्यावर उतरून रस्ता जाम करून आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा त्या आंदोलनाला कुठेतरी तोंड फुटतं, त्या अन्यायाला तोंड फुटतं आणि आम्हाला न्याय मिळतो। त्यामुळे आमचं ब्रह्मास्त्र आज आम्ही उतरवलेलं आहे। आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आज स्वतः या आंदोलनासाठी आमचा आवाज बनवण्यासाठी आज स्वतः उतरत आहेत। आपण जर पाहिलं तर मुंबईतील कानाकोपऱ्यातून इथे आज शिवाजी पार्क येथे अनेक ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते येणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन देखील करणारे, आंदोलनाला सुरुवात करणारे आदित्य ठाकरे देखील इथे येणार असल्याचं पाहायला मिळतं। आपण जर बघितलं याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे। अनेक जी कुमक आहे ती जास्त देखील पोलिसांची बोलवण्यात आलेली आणि जी ट्रॅफिकचे जे काही रस्ते देखील पोलिसांकडून बंद करण्यात आल्याचं असलं पाहायला मिळतं। विक्रांत, इथे जवळपास 2 ते 3 स्टेज बांधलेले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी उद्धव ठाकरे देखील आता थोड्याच वेळात इथे शिवाजी पार्कात येतील। बरं पद्मेश, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष सुद्धा वेळोवेळी तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेट्ससाठी।